प्राप्त स्थितीत तुम्ही जेव्हा सांगता की त्यांची स्थिती वाईट होईल, पण त्यांना आजही असं वाटतं, त्यांच्या आजूबाजूच्या माणसांना आजही असं वाटतं की महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री पुन्हा एकदा उद्धव ठाकरे असतील. हो, कसे उद्धव ठाकरे असणार? नाना पटोले काय म्हणतायत? आणि तुम्हाला सांगतो 6 विधानसभा असतात एका लोकसभेला, त्यामुळे काही भागातली ठराविक समाजाची एकत्र जी काही मतं केली, एक गठ्ठा, त्यामुळे यांना काही लीड मिळालेलं आहे. परंतु ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या होतील त्यावेळी ह्या मतांचा परिणाम विधानसभेची जागा जिंकण्यामध्ये होणार नाही. त्यावेळी एक गठ्ठा ही मतं कॅल्क्युलेट होत नाहीत. त्यामुळे ह्यांचा पराभव 100% आहे. आणि 9 किती जागा आल्या? 8 का 9 जागा आल्या. 9 जागा. काँग्रेसच्या जागा किती आल्या? काँग्रेस का वेड आहे का हो? इतके वर्ष हे जर काही स्वप्न बघत असतील, हे काय वेड आहे का यांना मुख्यमंत्रीपद द्यायला? सुप्रिया सुळे आहेत तयार, यांना कोण देणार आहे? संजय राऊत तर त्यांचीच भाटगिरी करतायत, शरद पवार साहेबांची. ते भाट नेमलेले आहेत शिवसेनेमध्ये. संजय राऊत उद्या बंड करतील सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री, आणि संजय राऊत सुद्धा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत मुख्यमंत्री तयार होण्याकरता. त्यामुळे मला वाटत नाही मला वाईट वाटतं उद्धव साहेबांचं, की जो त्यांचा दरारा होता, जो त्यांचा मान होता, त्यांची जी शान होती बाळासाहेबांचा मुलगा म्हणून, तो संजय राऊत यांच्या नादाला लागून आज त्यांना शरद पवारांच्या घरी 10 वेळा जावं लागतंय, ते सोनिया गांधींच्या दारी जावं लागतंय, की वाईट वाटतं आम्हाला. शेवटी ठाकरे या नावाबद्दल आम्हालाही आदर आहे, आम्हालाही सन्मान आहे, परंतु तो आदर आणि सन्मान त्यांनी घालवला याचं वाईट वाटतं. तुम्ही